पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. हास्याची दर्जेदार उत्पादनं घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये कोणत्या शिक्षकानं कोणती जबाबदारी घ्यायची यावर रंगली आहे घमासान चर्चा. चला बघूया हे शिक्षक या परीक्षेला कसे सामोरे जातात तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. काय माने झोपणी झाली का? आले का सर? आला का तुम्ही इकडे स्टाफ रूम मध्ये? आला का निरोप पाठवायचा ना, आम्ही आलो असतो तिकडे अरे सर. नाही रे, नाही डोंट बी फॉर्मल. काय आहे, मला एकदम ध्यानात आलं. ही आपली जी गॅदरिंग आहे ना, त्याची तारीख जेव्हा आली आहे बा, तर त्याच्याच तयारीबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं म्हणून आलो. आपल्या शाळेची गॅदरिंग म्हणजे म्हणजे गावासाठी असा सांस्कृतिक मेवा आहे, मेवा. तेवढा आहे. अख्खं गाव त्याची चव चाखायला येतं ना. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आपली जी गॅदरिंग आहे ती नीट पार पडली पाहिजे याची काळजी आपण घ्यायला हवी. तर सगळे हसू नका, ऐका. सगळ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडा बरं. हो 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 अरे होला हो म्हणा तुम्ही मग. सॉरी सॉरी सर, मला काहीतरी बोलायचं आहे सर. अरे बोल ना मग. बोलायला एवढा वेळ घेतो का सरमेश? नाही सर, दरवर्षी जी माझ्यावर तुम्ही जबाबदारी देता ना सर, ती मला यंदा नकोय. नको मला पण नकोय सर. माझी दरवर्षीची जबाबदारी मला नकोय. मला काहीतरी वेगळं काम पाहिजे. अरे एवढं वेगळं करताय ते पुरेसे नाही का तुम्हाला? ओ ओ सर तसं नाही, मला कामं वेगळी द्या. सर, तुम्ही माझ्यावर जबाबदारी जी टाकली की नाही, हा. मी चोख पार पाडणार. विषयच नाही, तुम्हाला टेन्शनच देणार नाही मी. क्या बात आहे. आणि सर, तुम्ही माझ्यावर सुद्धा जी जबाबदारी टाकलेली मी अत्यंत चोख पार पाडीन, कारण मला माझ्या कामात आनंद मिळतो आणि मला माझं काम प्रिय आहे. त्यामुळे मी माझी जबाबदारी नीट पार पाडीन. शिक रे भाऊ सरमेश. नंतर शिकतो सर, नंतर शिकतो. आता वेळ नाही सर. आणि ह्यांना यांची कामं आवडणारच, कारण तुम्ही यांना सन्माननीय जबाबदारी दिलेल्या आहेत आणि आम्हाला आलतू फालतू चिरकट कामं दिलेत. नाही, मला वाटतं आनंद जर शोधला तर कुठली जबाबदारी प्रियच वाटते. नंतर हे सांगा. काय म्हणताय? शोधलं पाहिजे ना. नसतं कुठलं काम. आम्हाला जे बेटकर. पण ते सुविचार म्हणून आम्हाला चांगलं वाटतं. काय गलका लावला हा? शांत राहा. एक मिनिट सरमेश, एक गोष्ट मी क्लिअर करतो. सगळ्यांना सन्मानाचीच कामं दिलेली आहेत. आता तुला तर गेस्टचं वेलकम करायचं काम दिलेलं आहे. त्यांचा चहा पाणी उठ बस ते किती छान करतो म्हणून दिलं ना. तेच नाही करायचंय सर, मला तेच नाही करायचंय. सगळ्यांना मी शिपाई वाटायला लागलोय, माहितीये सर. शिक्षक कमी आणि शिपाई जास्त वाटतोय. तुमच्यामुळे तर जास्त वाटतोय सर. माझ्यामुळे हो. मी काय केलं? आपल्याकडे इव्हेंटसाठी प्रसाद खांडेकर आले. हा आले होते. त्यांच्या असिस्टंटच्या कपड्यावर चहा सांडला. हा ना. त्यांनी सांडला, मी नाही सांडला सर. हो, हो. तुम्ही तिकडे 100 फुटावर होतात, तिकडून ओरडलात, सरमेश चहा पुसणार रे, सरमेश चहा पुसणार रे. हा केलं ते. सर, सगळ्यांना वाटलं मी शिपाई आहे सर. शिक्षक म्हणून मला कोण कन्सिडरच करत नाही. अरे मी ते तुला लाडाने म्हणतो ना रे. नका एवढे लाड करू, नका लाड करू सर. लाडू वाटताना मला त्रास होतो या गोष्टीचा. आता लाडूचा काय संबंध बा? अल्पहाराची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली. हो. गॅदरिंगच्या वेळी मुलांच्या नाश्त्याचं मी बघतो. काही संपलं, कमी पडलं तर त्यांना वाटतं माझ्यामुळे कमी पडलं. गेल्या वर्षी लाडू कमी पडले तर त्यांनी गाणं तयार केलं. गाणं अवघडे बापोरांचं. हे तर कायच नाही सर. त्यांनी घोषणा पण तयार केली. घोषणा? खरं तर मला लाज वाटते सांगायला, पण नाही सांग ना. सांग रे. सांग. पाण्यामध्ये शिंपले, श्रमेचे लाडू संपले. सर, घोषणेमध्ये का होईना पण माझे लाडू संपवले त्यांनी. कसं वाटतं ते? बेटकर. नटखट आहेत पोरं, नटखट आहेत. हो बेटकर, जाऊ द्या ना. कशाला लय मनाला लावून घेताय तुम्ही? एवढं नाही म्हणाल, शाळा आहे आपल्याला करावंच लागणार आहे तेवढं. मग तुम्ही करा यावर्षी. मला शाळेचं कौतुक नका सांगू. रोयतेचे लाडू संपले हे जेव्हा तुम्ही ऐकाल ना, तेव्हा तुम्हाला किती त्रास होईल बघा. अहो तसं नसते. आता पोरंच आहे की नाही ती. आता पोरं खोड्या नाही करणार तर कोण करणार मग? आपण शाळेत असताना काय कमी केलं त्या का सांगा बरं? मी कोकणात होतो शाळेत. तुम्ही साताऱ्यात काय केलं मला माहित नाही. लक्षात घ्या. हे तुम्ही असं बोलू नका बरं का. हे असं बोलायचं नाही तुम्ही. असं ना, बरोबर आहे. अहो, तुम्ही काय कडक बुंदी आहे का? होईल सर. केवढं कडक होत आहे?
एक बुक्का टाकला तर सगळ्या अरे बघा बुक्का मीटिंग मारामारीवर जाते सर मी समजावतोच आहे म्हणजे नाही, मी समजावतोच आहे त्यासनी बेटकर. अहो कसं असते, आपण आपलं काम एन्जॉय केलं नाही, माझ्याकडे एन्जॉय करायला शिका तुम्ही. बघा तुम्हाला तुमच्या कामात मजा येते की नाही. सर तुम्ही तुमचं काम एन्जॉय करणारच. तुमची कामच तशी आहे. तुमची कामं काय आहेत? काय स्टँडला जायचं, स्टेशनला जायचं, पाहुण्यांना कारने घेऊन यायचं, त्यांच्या बाजूला बसायचं, फोटो काढायचा. ही तुमची कामं सर. ही एन्जॉयच करणार तुम्ही. आता तशी माझी पर्सनॅलिटी जरा हायच रॉयल म्हणजे त्यामुळे काय करणार ना. हा? आता हाय तर माझ्या थोड्या ओळखी पाळखी, जरा मुंबई पुण्याला येणं जाणं असतंय माझं. मोठ्या लोकांमध्ये जरा उठणं बसणं असतंय माझं, ऐक ना. त्याच्यामुळे मी दर कार्यक्रमाला नटनाट्य कोण मीच घेऊन येतो नाही. अरे माने माने खरे आणतो की नाही? किती नटनट्या हे असं समोरून पाहिलं आहे का नाही? तुमचंच क्रेडिट आहे. मग तर काय खरंय काय खरंय मी बघितलंय काय आपल्या शाळेच्या आजूबाजूला जे नटनटी येतात ना सुपाऱ्यांसाठी हा, हा, हा. हे तिकडे जातात, हातापाया पडतात. हो या ना आमच्याकडे, होय होय या ना आमच्याकडे, या ना असं करून घेऊन येतात त्यांना. मी पाहिलंय ए, तर. लय करू नका, काहीतरी बोल नका उगाच. तो आणि बघा कसं केलंय, वरमडी लावून आल्या गत. अरे सर हे चुकीचं बोलताय सर. मी पाहिलेलं आहे. घेऊन येतोय की नाही? भाषा मॅडम मला सांगा कसं का असं ना, मी पाहुणा आणतो की नाही? हो आणता आणता. माझं काय म्हणणं आहे, तुमचे जर हे सगळे मुद्दे जर डिस्कस करून झाले असतील हा. तर मी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला जाऊ का? माझी मुलं वाट बघतात. मॅडम जाऊ दे. थांबा मॅडम, मॅडम जाऊ दे. थांबा, मला जरा बोलायचं आहे सर. दरवर्षी याच मॅडमना डान्स आणि नाटक का बसवायला देता तुम्ही? बरोबर. मला बसवायला द्या ना कधीतरी. अरे दिला होता 3 वर्षापूर्वी यांना डान्स बसवायला दिला होता. केला होता. हो 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 40 मुलं रांगेमध्ये कसा डान्स करत होती. सर या मॅडम मला चिडवतायत. हे बरोबर बोलताय. काय बरं चिडवतायत मला? कसं चिडवलं मी? काय चिडवलं? जे आहे ते एक मिनिट, सांगितलं. एक मिनिट. तुम्ही जेव्हा मुलांचा डान्स बसवता हो, हो. तेव्हा सगळी मुलं असं 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 करत नसतात. ते नाही तुम्हाला हे दिसत. बघा, हे बघा. असं वाटतं की लाईनीत 40 अंडरटेकर उभे आहेत. करेक्ट आहे सर. हे आता मला काय बोलायला लागा? शांत व्हा ना, चेतना मॅडम एकाच वर्षी तसं झालं ना. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी यांनी गॉगल घालून स्टेजवर उतरवलं. 4 वर्ष झाले कुठला पण डान्स असो आपले पोरं गॉगलवर डान्स करतात. Yes. अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या पोरांचा गॉगल डान्स फेमस आहे. मग आता आज काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला माहितीये. पण तेच मी तोडगा तर काढला नसता. तोडगा काढलात पण त्याच तोडग्याचा मला त्रास होतो सर. तुम्हाला त्रास होतो. मी गेल्या वर्षी पहाटे पहाटे उठून शाळेत आले, हा. रांगोळी काढली. माझ्या बिचाऱ्या 25 मुली माझ्या मदतीला आल्या होत्या सर. आम्ही 5 वाजेपर्यंत रांगोळी पूर्ण केली. बर या बाईंचं लेझिम पथक गॉगल लावून 6 वाजता आला आणि माझी रांगोळी तोडवत गेलं. हो काय ना, माझी मुलं पाहुण्यांचं स्वागत करत होती त्यामुळे ती जोशात नाचत होती. आता माझी अहो काय पण पाहुण्यांसाठीच मी पण रांगोळी काढली होती ना. पाहुण्यांना बघू तरी द्यायचीत ना. ते जरा काय ना सर, माझी मुलं माझ्यासारखी भान हरपून नाचतात त्याच्यामुळे त्याला मी काहीच करू एवढं आहे शकत मॅडम. नाही. आणि कसं आहे सर, यंदा सांस्कृतिक कार्यक्रमात मी सुद्धा एक डान्स करणार आहे, एक स्पेशल डान्स करणार आहे आणि मी मुलांसोबत नाचणार आहे. तुम्ही वॉट अ डेडिकेशन. एक झलक वाटल्यास मी तुम्हाला दाखवू शकते. दाखवा कुठलं म्हणजे गाणं आहे? माझं डेडिकेशन काय ते तुम्हाला कळेल. वा 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 चालेल की मग काय? वा, ही यांची कला. यांच्या अंगात कला आहे, फक्त माझ्या अंगात कला नाहीये का? एक मिनिट, माझ्या कलेबद्दल तर तुम्ही बोलूच नका. माझ्या शेजारी एक काका राहायचे, ते मला म्हणाले की नम्रता मॅडम तुमचा जन्म ना हा कलेसाठी आणि स्टेजसाठीच झालाय. त्याच्यामुळे विषयच नाही. बघितला विषयच नाही. बघितला हो काय? तुमचा जन्म बघितला मी. काय मागच्या वर्षी तुम्ही नाटक बसवलं होतं, रँडचा खून. हो रँडचा खून. रँड. हो हो अख्खी बग्गी बनवली होती त्याच्यासाठी. बग्गी बनवली होती. हो अहो एंट्रीलाच त्या बग्गीचं चाक तुटलं. तो बिचारा मुलगा रँड तो खाली पडला. त्याची आई आली स्टेजवर आणि त्याला कडेवर घेऊन निघून गेली. रँडचा खून हे अख्खं नाटक रँड शिवाय केलं यांनी. काय करायचं? आणि मग गोळ्या झाडल्या रिकाम्या बग्गीवर आणि मॅडमनी स्वतः आवाज काढला ना मागून, बग्गीचा आवाज. टाळ्या आल्या होत्या. भारी झालं होतं. मॅडम, काय क्रिएटिव्हिटी होती ती. टाळ्या आल्या होत्या. डोळ्यातनं पाणी आलं होतं खरंच. पाहुणे एकदम फुल चालले होते एकदम. अरे पाहुणे हा? अरे गेस्ट कोण येणार आहे? सेलिब्रिटी गेस्ट. गेस्ट माझं चाललंय, बोलणं चाललंय. चाललंय या वर्षी घेऊन येतो मग. कोण येणार? प्रसाद वाकासनी. प्रसाद प्रसाद ओक? हा मग माझा एक फोटो चमकाड भाऊ त्यांच्यासोबत. काढणार की बस. माझा पण. तुम्ही काढू मॅडम काढू. येणार ना ते? येणार म्हणजे काय येणार? काय ते अवेलेबल नसतात ना म्हणे. आता मोठा माणूस आहे हो, ते बिझीच असणार की. पण मी शब्द टाकलाय म्हणल्यावर यावं लागतंय त्यासनी. आणि तुम्हाला तर माहिती आहे सर, माझा शब्द म्हणजे शब्दच असतोय.
बरोबर अहो, सर काय हात हलवताय तुम्ही? यांचा शब्द म्हणजे लय फालतू शब्द असतो. ए, कसं बोलतेस? बरोबर बोलतोय मी. म्हणू नका बोलू द्या बोलू द्या. सर तुम्हाला आठवतंय प्रत्येक गोष्टीला टाळ्या वाजवताय तुम्ही विसरलात का काय झालं होतं ते? काय विसरलो? सर एका इव्हेंटला यांनी आपल्याला काय प्रॉमिस केलं? काय? हे सिनियर सोनाली कुलकर्णीला घेऊन येणार होते बरोबर? हा मग यांनी कुणाला आणलं? सिनियर सिटीजन सोनाली वसंत कुलकर्णी. 75 वर्षाच्या म्हातारीला घेऊन आले ते. हा? आवाजापेक्षा बॉडी थरथरत होती तिची. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.